पहा मामाच्या भंडाऱ्याची ताकद. मामा पुन्हा त्या अवघड विहिरीत गेले. तांब्याभरच पाणी घेतलं आणि त्या तांब्याभर पाण्यात थोडासा चिमूटभर भंडारा टाकला. वरती आले. साधू रूपातील साधूंच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दिला. एक एकच घोट ब्रह्मांडाच्या मालकांनी तीनही स्वामींनी पिला आणि तीनही स्वामींनी पिल्यानंतर आपोआप ढेकर दिली. त्रिलोकाच्या स्वामींची तहान एका घोटामध्ये अरे मामांच्या चिमूटभर भंडाऱ्यानं भागली आणि साधू रूपातील ते देवदूत ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले. अरे बाळूमामाच्या भंडाऱ्याची ताकद इतके एका महाराजांचा गेला आवाज भंडाऱ्यामुळं परत आला. मायबाप मा म्हणतात अरे 2 दिवस करा, 3 दिवस करा, 4 दिवस करा. जो कोणी 1.25 महिने माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेन त्याच्या घरातलं 18 विश्वाचं दारिद्र्य असो, समस्या असो, ती भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय जगात नाव सांगणार नाही. बाळू धनगर आहे. विचारा कधीतरी जगाच्या मालकाची सेवा करणाऱ्या मेंढक्या बांधवाला ऊन वारा वादळ पाऊस याच्याशी झुंजत मेंढका बांधव अरे मेंढी माऊलीची सेवा करतो. विचारा त्याला आयुष्यात काही कमी पडलंय का? मामांची सेवा केल्यानंतर अरे छाती ठोकपणे सांगेन अरे जगाच्या मालकाची सेवा केल्यानंतर महाराज मला काहीच कमी पडलं नाही. बाळू मामा देणारा देव आहे. बाळू मामा देणारा देव आहे. बाळू मामा कधीही तुमचा उपकार त्याच्यावरती ठेवत नाही आणि बाळू मामाच्या दरबारात गेल्यानंतर आम्हाला काही मागावं लागतच नाही. बाळू मामाच्या दरबारात गेल्यानंतर आम्हाला काही मागावं लागतच नाही, कारण जगाचा मालक तुमची भक्ती पाहून तुमचा मनातला भाव पाहून न मागता दिल्याशिवाय राहत नाही. हे बाळू मामाचा आशीर्वाद आहे. जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थक्षेत्राला आपण गेला असाल, कोणत्याही तीर्थक्षेत्राचा उल्लेख मी करणार नाही. जगाच्या पाठीवरती अनेक तीर्थक्षेत्राला आपण गेला असाल, अनेक तीर्थक्षेत्राच्या पायरीवरती भिकारी तुम्हाला काहीतरी मागताना दिसतोच. पण जगाच्या पाठीवरचं असं एक किंवा तीर्थक्षेत्र आहे, मरुगवाईच्या कुशीत वसलेली बाळूमामाची समाधी आहे. त्याचं नाव आहे आदमापूर. या आदमापूरच्या मातीत गेल्यानंतर मामांच्या चरणावरती नतमस्तक झाल्यानंतर तुम्हाला मामांच्या पायरीवरती भिकारी कधीच बसलेला दिसणार नाही, कारण मामांच्या शिवजी ग्रंथातील हा देव नसे व्यापारी धंदा नाही पुजारी येथे येती नरनारी भाव बळेची. बाळू मामाच्या दरबारात भाव आणि भक्ती हेच बळ आहे. आणि भाव आणि भक्ती असेल तर हरिपाठामध्ये अण्णा सांगितलंय काय मिळतं? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. मायबाप, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. ज्ञानोबराय सांगतात मनात भाव असेल तर निश्चितपणे भक्ती निर्माण होते आणि भक्ती असेल तर शक्ती आपोआप निर्माण होते. महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी नेहमीच प्रबोधन करताना सांगत असतो, या महाराष्ट्राच्या मातीला, या भारताच्या मातीला पावन करण्याकरता काहीच बा लाभले. 12व्या शतकामध्ये या मातीला पावन करण्याकरता एक बा लाभला, त्या बाचं नाव आहे ज्ञानोबा. 16व्या शतकामध्ये या मातीला पावन करण्याकरता 2 बा लाभले. एका बानं हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि एका बानं तुमच्या आमच्या हातात गाथा देऊन इथल्या व्यवस्थेचा माता ठीक केला. 16व्या शतकात या मातीला तरणारे 2 बा म्हणजे शिवबा आणि तुकोबा. आणि 21व्या शतकाला या मातीला पावन करण्याकरता 1892 सालापासून ते आज तागायत या मातीला पावन करण्याकरता जो बा लाभला त्या बाचं नाव आहे बाळू मामा.
आणि या बाळूमामाने या पृथ्वीला आजपर्यंत तारण्याचं काम केलं आहे. बाळूमामा आजपर्यंत जे जे म्हटले, जे जे बोलले ते खरं ठरलं आहे मायबाप. बाळूमामा म्हटले होते उन्हाळ्याचा पावसाळा होईल. उन्हाळ्याचा पावसाळा होताना तुम्ही आम्ही पाहिला आहे. बाळूमामा म्हटले होते राजकारणात उलता पालत होईल. राजकारणात उलता पालत होताना तुम्ही आम्ही पाहिलेले. पहिली राजकारणात तत्त्व होती, निष्ठा होते, विचार होते. आता तत्त्व, निष्ठा, विचार चुलीत केले. आणि कार्यकर्त्यांना प्रश्न पडला, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. बाळूमामांनी सांगितलं होतं की राजकारणात अनपेक्षित घटना घडतील. स्वर्गीय अजितदादा पवारांचं विमान अपघात ही सुद्धा अनपेक्षित घटना आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा एअरपोर्टवरील अपघात ही सुद्धा अनपेक्षित घटना आहे. बाळूमामांनी सांगितलं होतं या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव महामारी येईल, जगातली सर्व व्यवस्था ठप्प होईल, डॉक्टरांचं सुद्धा गुडघं टेकतील, माणूस माणसात राहणार नाही. मायबाप करोना नावाची महामारी आली. तुम्ही आम्ही पाहिलं करोनाच्या परिस्थितीमध्ये काय झालं. बाळूमामांनी सांगितलं होतं काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हल्ले होतील. मायबाप काही महिन्यापूर्वी काश्मीरमध्ये असणाऱ्या पहलगाममध्ये हल्ला झाला आणि 29 हिंदू बांधवांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या. तुम्ही हिंदू आहे का म्हणून विचारून गोळ्या घातल्या गेल्या. बाळूमामांनी सांगितलं होतं तिसऱ्या महायुद्धाची नांदी तयार होईल. आज पाहतोय आपण एका छोट्याशा इराणसारख्या देशाला, या देशावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता महासत्ता असणारा अमेरिका आणि इस्रायल आज तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण करतोय. बाळूमामांनी जे जे सांगितलं होतं ते आज या ठिकाणी खरं होताना दिसतंय. याची देही याची डोळा. कारण बाळूमामा यांना ही वाचा सिद्धी मायबाप हो कुठून लाभली असेल तर पहा, सुंदर दृष्टांत आहे, सुंदर प्रसंग आहे. बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करीत होते आणि मेंढी माऊलीची सेवा करीत असताना दुष्काळाचा काळ होता. विहिरींना पाणी आटलं होतं आणि एका अवघड विहिरीमध्ये पाणी होतं. ब्रह्मा विष्णू महेशानं ठरवलं आज या बाळूमामाची परीक्षा घ्यायची. आणि ब्रह्मा विष्णू महेश साधू रूपामध्ये आले. साधू रूपात आलेले ब्रह्मा विष्णू महेश बाळूमामाला म्हणतात, ए मामा, अरे लय तुझी कीर्ती ऐकून आलोय र. तहान लागली, तहानेनं व्याकुळ झालोय, घोटभर पाणी देशील का. आजूबाजूला मामांनी पाहिलं, नुकतंच असणारं पाणी मेंढी माऊलीला पाजलं होतं. पाणी कुठून पाजायचं. अवघड विहिरीमध्ये पाणी होतं. त्या विहिरीमध्ये उतरताना खरचडत होतं. रक्ताने बंबाळ झाला मामा. घामाने ओला चिंब झाला. रक्ताने बंबाळ झाला मामा. विहिरीत उतरला. विहिरीतून पाणी घेतलं. वरती आला. साधूंच्या हातात दिलं. साधूंची तहान नाही बघितली. पुन्हा मामा गेले. पुन्हा आले. असं कित्येक वेळा झालं. साधूंची तहान नाही भागली. मामांच्या लक्षात आलं हे साधू म्हणजे काय साधी सुधी व्यक्ती नाहीत. आणि मग मामांच्या डोक्यात लक्क प्रकाश पडला. मामा म्हटले निश्चितपणे हे कुणीतरी आहेत. पहा मामाच्या भंडाऱ्याची ताकद. मामा पुन्हा त्या अवघड विहिरीत गेले. तांब्याभरच पाणी घेतलं आणि त्या तांब्याभर पाण्यात थोडासा चिमूटभर भंडारा टाकला. वरती आले. साधू रूपातील साधूंच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या दिला. एक घोट ब्रह्मांडाच्या मालकांनी तीनही स्वामींनी पिला. आणि तीनही स्वामींनी पिल्यानंतर आपोआप ढेकर दिली. त्रिलोकाच्या स्वामींची तहान एका घोटामध्ये अरे मामांच्या चिमूटभर भंडाऱ्यानं भागली. आणि साधू रूपातील ते देवदूत ब्रह्मा विष्णू महेश प्रकट झाले आणि सांगितलं, अरे बाळूमामा तुझ्यावरती आम्ही खूप खुश झालो.
तू जगाच्या मालकाची त्रिलोकाच्या स्वामींची तहान भागवली, मग तुला काय पाहिजे? मामांनी काहीच मागितलं नाही. मामा म्हटले, तुमची सेवा, तुमचा आशीर्वाद हेच माझं सर्वस्व आहे. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशांनी मामांना आशीर्वाद दिला. अरे आजपासून तुझ्या मुखातून जो जो शब्द येईल तो शब्द पूर्ण करण्याकरता रिद्धी सिद्धी सर्व काही स्वतःला पणाला लावतील, पण तुझ्या वाचा सिद्धीतून जो जो शब्द येईल तो शब्द खरा ठरेल. आज बाळू मामा यांनी मायबाप हो 4 सप्टेंबर 1966 मरुगबाईच्या कुशीत समाधी घेतली. पण बळवांचा विचार, बळवांचं तत्व, बळवांची निष्ठा या मातीत जिवंत आहे. आजही गुरुमाऊली ढोणे महाराजांच्या मुखातून साक्षात बाळू मामा भाकणूक करतात. त्यांच्या मुखातून येणारा शब्द तंतोतंत खरा ठरतो. हे तुम्ही आम्ही प्रचिती पाहिली याची ध्येयाची डोळा. जगाला तरणारा रुद्राचा अवतार म्हणजे बाळूमाय. भंडाऱ्याची ताकद ऐकायची मायबाप. मेतके गावामध्ये 1932 साली या जगाला पावन करण्याकरता पहिला भंडारा उत्सव ठरला. आणि पहिल्या भंडारा उत्सवाला कोणत्या कीर्तनकारांचं कीर्तन ठेवायचं मोठा प्रश्न उभा होता. बाळूमामांचे त्या काळचे सर्वात लाडके कीर्तनकार, आवडते कीर्तनकार, पट्टण कडुलीचे कीर्तन शिरोमणी हरिभक्त परायण नारायण महाराज गोंधळी यांना बोलणं धाडलं. धुळाप्पा पुजारी आणि जयराम पाटील त्यांना बोलवण्याकरता पट्टण कोडेला गेले. दरवाजावरती थाप टाकली. ओ महाराज, दार उघडा. थरथरत्या हातांनी नारायण महाराज गोंधळी यांनी दार उघडलं. पाहतात तर काय, अरे दार उघडल्यानंतर समोर साक्षात बळवांचे निस्सीम भक्त होते. जे नारायण महाराज गोंधळे आल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणा, जय बाळूमा म्हणा, त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हते. हाताने खुणवलं, या आत बसा. समजना झालं धुळाप्पाला, जयराम पाटलाला. नारायण पाटलांच्या मुखातून आवाज काय नाही, नारायण बुवांच्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून जयराम पाटील, धुळाप्पा पुजारी म्हटले, रे असं कोणतं संकट बळवांच्या भक्तावरती कोसळलं? नारायण महाराज काय झालं? नारायण महाराज हातातला पेन घेतला, बाजूचा पडलेला कागद घेतला, कागदावरती लिहिलं. कीर्तनाला गेल्यानंतर एका समाजकंटकांनी द्रव्य पदार्थातून शेंदूर माझ्या मुखामध्ये पाजल्यामुळं माझा आवाज केलेला आहे. इथून पुढे बळवांचा हा कीर्तनकार कधीही कीर्तन करू शकणार नाही. मुखाने कधीही सुंदरते ध्यान म्हणू शकणार नाही, रूप पाहता म्हणू शकणार नाही. कागदावरती लिहिलेलं पाहिल्यानंतर जयराम पाटलांच्या, धुळाप्पांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. कीर्तनकारांना विनंती केली, नारायण महाराज चला. मेतक्यामध्ये आले नारायण महाराज, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. असाच भला मोठा समाज जमला होता. मेतके गावामध्ये कीर्तनरूपी सेवा सुरुवात होणार. वारकऱ्यांनी पंचपदी म्हटली. नारायण महाराजांनी हातात विडा घेतला, डोळ्यात पाणी होतं. एकानं एक भक्त उठला, त्यांच्या कपाळावरती भंडारा लावला. भंडारा त्यांच्या सदऱ्यावरती पडला. सदऱ्यावरती पडलेला भंडारा नारायण महाराजांनी झाडला. झाडलेला भंडारा पाहून बाळूमामा ताडकन चालत आले. महाराज काय करत आहात म्हणून विचारलं. आणि बाजूला असलेलं भंडाऱ्याचं पातेलं भलं मोठं उचललं, नारायण महाराज गोंधळी यांच्या मस्तकावरती ओतलं. भंडाऱ्याची ताकद इतके, ज्या शेंदुरामुळं नारायण महाराज गोंधळे यांचा आवाज निघून गेला होता. जे नारायण महाराज कधीही कीर्तन करू शकणार नाहीत, त्यांच्या मुखातून आपाप शब्द आले. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अरे बाळूमामाच्या भंडाऱ्याची ताकद इतके, एका महाराजांचा गेला आवाज भंडाऱ्यामुळं परत आला. मायबाप काय खडके कर, टाळ्या वाजवाय कंजूसपणा करताय. बहुतेक मी मागच्या वर्षी पुन्हा येईन म्हटलो नव्हतो, त्याच्यामुळे मला यायला 1 वर्ष लागलं. टाळी वाजवण्याचं महत्त्व मी 1 वर्षापूर्वीच सांगितलं होतं महाराज. मला ते सांगून काय आपला वेळ घालवायचा नाही.
उत्तम काका कशी विसरली माणसं टाळी वाजवाय. होय डॉक्टर, एवढंच सांगतो, टाळी वाजवत जा कीर्तनात. नाही वाजवली ना तर लवकर अटॅक येईल. रक्ताभिसरणाची क्रिया वेगाने होत असते. वेळ होत चाललेले. जगाच्या मालकाची सेवा करत असताना मायबाप हो, जगाच्या मालकाच्या दरबारात काहीच गोष्टींना फार महत्त्व आहे. पहिलं महत्त्व आहे भंडारा. आणि आज भंडारा उत्सव आहे. मायबाप दीनदुबळांचं रक्षण करतो, त्याचं नाव आहे भंडारा. निपुत्रिकाला संतान देतो, त्याचं नाव आहे भंडारा. आणि मायबाप भक्तावरती संकट कोसळल्यानंतर ते संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करतो, त्याचं नाव आहे भंडारा. कन्या रोग्याला औषध देतो, त्याचं नाव आहे भंडारा. आणि ऐकायचंच असेल तर मामा शिवविजय ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात, हे तर भंडारा हेची गंध, तोची तोडे बंद, तोची फोडे बांध अज्ञानाचे. अरे अज्ञानाचं बांध तोडून ज्ञानाचा दिवा लावतो ना, त्याचं नाव आहे भंडारा. आणि हाच ज्ञानाचा दिवा आज या खडकी गावामध्ये मायबाप हो आपण सर्वांनी लावला. म्हणूनच संत माय आहेत, संत बाप आहेत. अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा दराया करणे, उद्धराया जन जडजीव. मायबाप बाळूमामांनी सुद्धा इथल्या जडाचा जीवाचा उद्धार केला. जीवाचा उद्धार पाहिला तर बाळूमामांनी मेंढी माऊलीची सेवा करून, मेंढी माऊली म्हणजे साक्षात बाळूमामांच्या आज महाराष्ट्राच्या भारताच्या मातीत 19 बग्गे आहेत. या 19 बग्ग्यातील मेंढी माऊली म्हणजे साक्षात 33 कोटी देव आहेत. लक्षात घ्या. म्हणून या मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्याला बाळूमामा मेवा देतो, चाकर करणाऱ्याला भाकर देतो मायबाप. म्हणून मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा. मामा यांच्या कधीही पालखी सोहळ्यावरती गेल्यानंतर पहा, तिथं एक सुंदर असं वाक्य लिहिलं असतं, मेंढी म्हणजे खैराचा इंगळ आहे, हात लावू चाल तर भात चाल. त्याच्यामुळं बाळूमामाच्या दरबारात मायबाप हो नियमांना शिस्तीला फार महत्त्व आहे. कीर्तनरूपी सेवेचा वेळ होत चाललेला आहे. आपण सर्वांनी हात वरती करायचे, जगाच्या मालकाचं आपण नामस्मरण करायचे. सर्वांच्या हात वरती बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बोला बोला बाळूमामाच्या शिवमेंढ्याच्या नावानं.
तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जडजीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया करणे उद्धराया जन जडजीव. मायबाप हो, निश्चितपणे मामाने जनाचा जडाचा जीवाचा उद्धार या अवतार कार्यामध्ये केला आहे, यात ते मात्र शंका नाही. आणि जर केलाच नसता तर आज कोट्यावधी माणसं जातीपाती धर्म पंथ सर्व काही विसरून अनेक जाती धर्माची पंथाची माणसं आज बाळूमामांना भजतात आणि बाळूमामांच्या वाटा आणि बाळूमामांचे आशीर्वाद कोणालाही मोकळे नाहीत. बाळूमामांच्या मुखामध्ये एक नेहमी शब्द असायचे, सुक्काळीच्या आणि रांडीच्या. पण बाळूमामांच्या सुक्काळीच्या आणि रांडीच्या या भक्ताला शिव्या नव्हत्या, तर बाळूमामांच्या आशीर्वादाच्या ओव्या होत्या. मायबाप, बाळूमामांचं दर्शन, बाळूमामांच्या भक्तीची वाट कोणालाही मोकळी नाही. जो मनी जाहला मोठा शरीरी न भरे ताठा, जो मनी जाहला मोठा शरीरी न भरे ताठा, तया बाळूमामांचा उंबरठा मोकळा असे. ज्याच्या शरीरात नाही ताटा, ज्यानं अहंकाराला दिलाय फाटा, त्यालाच मोकळ्या आहेत बाळूमामांच्या वाटा. कारण बाळूमामाच्या दरबारात सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला धन दौलत मान सन्मान प्रतिष्ठा याला अजिबात काडीचं महत्त्व नाही. जेव्हा बाळूमामाच्या दरबारात जाल तेव्हा सत्ता पैसा संपत्ती गाडी बंगला पद प्रतिष्ठा मान सन्मान अहंकार सर्व काही 100 फूट बाहेर चप्पल काढतात ना, तिथं जाऊन काढा. साक्षात बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. कारण बाळूमामांनी निसर्गावरती सत्ता गाजवली, अग्नीवरती सत्ता गाजवली, वाहत्या पाण्यावरती सत्ता गाजवली. नव्हे सर्वसामान्य माणसाची सत्ता असते. ग्रामपंचायत झाली की पंचायत समिती, पंचायत समिती झाली की जिल्हा परिषद झालं की राज्य पातळीवरती असणारी विधान परिषद, विधानसभा, पुढे गेलं की लोकसभा, राज्यसभा, स्टॉप. सरपंचापासून राष्ट्रपती ते पंतप्रधान पदापर्यंत तुमची आमची सत्ता आहे. पण जगाच्या मालकाची सत्ता आहे, पृथ्वी तलावर मामांची सत्ता. देती वचन आपुलिया भक्ता, आदमापुर क्षेत्री समाधी घेता. स्वप्नी दर्शन भक्तांना देता, स्वप्नी दर्शन भक्तांना देता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.